नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो. मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महानगरपालिका आणि एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये जी गडबड उडाली आहे त्यावर आज खासदार संजय राऊत यांनी असं स्पष्टीकरण दिलं की महाविकास आघाडी तुटली असं मी कधी बोललेलो नव्हतो. मुळात महाविकास आघाडी तुटली हे म्हणायची गरजच नसते. जेव्हा एखादा आघाडीतला युतीतला पक्ष वेगळी भूमिका घेतो, वेगळं होण्याची भाषा करतो, स्वबळाची भाषा करतो, याचा अर्थ ती आघाडी किंवा युती जी आहे ती तुटलेलीच असते. आघाडी तुटली म्हणून काय आघाडी तुटण्याकरता पक्षाचे नेते एकत्र बैठक घेत नाहीत आणि बैठकीनंतर सगळ्या पक्षाचे जे काही प्रमुख नेते असतात ते एकत्र येऊन आघाडी तुटली असं जाहीर वगैरे कधी करत नसतात. आघाडीतला एखाद्या पक्षानं जर वेगळी भूमिका घेतली तर आघाडी तुटल्याच जमा असते. संजय राऊत यांनी कितीही आता सारवासारव करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या मनात काय आहे, त्यांच्या म्हणण्यापेक्षा त्यांचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या मनात काय आहे हे आता बाहेर आलेलं आहे. अलीकडच्या काळात आपण बघितलं असेल तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भाषा थोडीशी बदललेली आहे. हिंदुत्वाकडं परत झुकण्याचा त्यांचा जो मानस आहे तो आता स्पष्टपणानं दिसू लागलेला आहे. कारण ज्या वेळेला महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जी भूमिका घेतली ती भूमिका ही त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना आवडलेली नव्हती. हिंदुत्व आणि मराठी माणूस हा शिवसेनेचा बेस आहे, शिवसेनेचा आधार आहे, शिवसेनेचा आत्मा आहे आणि तोच कुठंतरी गायब करण्याचं काम हे झालेलं होतं. गेल्या 2 दिवसांपासून महाविकास आघाडीमधली जी गडबड आहे ती माध्यमांमध्ये चालू आहे. परंतु महाविकास आघाडीमधला प्रमुख पक्ष आणखीन एक आहे, तो म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस. अद्याप पवारांच्या राष्ट्रवादीकडून किंवा खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी याबद्दल भूमिका स्पष्ट केलेली नाही. मुळात संजय राऊत बोलतायत याचा अर्थ त्यांच्या बोलण्यामागं शरद पवार यांचीसुद्धा काही भूमिका किंवा काही विचार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचं कारण असं आहे की ते आपल्याला माहिती आहे की खासदार संजय राऊत यांची मातोश्रीवर जेवढी वर्दळ असते तेवढीच वर्दळ ही सिल्वर ओकवर सुद्धा असते. त्यामुळं स्वबळाची भाषा करून एक पिल्लू त्यांनी सोडून दिलेलं आहे. काय त्याचा परिणाम होतो, कसा प्रतिसाद मिळतो हे ते सध्या तपासत आहेत. मात्र आज संजय राऊत हे बोलता बोलता काँग्रेसच्या नेत्यांना फटकूनच बोललेले आहेत. कारण ऐकायची सवय लावा, ऐकलं पाहिजे, ऐकणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं असा सल्ला त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना दिलेला आहे. त्याच्यामुळं ही आघाडी आता राहणार नाही हे जवळजवळ निश्चित आहे. मुळात आपल्याला आठवत असेल 2019च्या निवडणुकीनंतर की शिवसेना हा पक्ष दोन्ही काँग्रेसबरोबर आला पाहिजे यासाठी पुढाकार घेतलेला होता. तो कुणी तर तो ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतलेला होता. त्यावेळेला शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचं जे मेतकूट होतं ते जमलेलं होतं. मात्र काँग्रेस पक्षाकडून त्याला फारसा असा प्रतिसाद दिला जात नव्हता. आपल्याला आठवत असेल तर ज्येष्ठ नेते शरद पवार हे स्वतः दिल्लीला गेले. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि महाराष्ट्रात 2 काँग्रेस आणि शिवसेना अशी आघाडी होऊन सत्ता होऊ शकते हे त्यांना पटवून दिलं. आणि किमान समान कार्यक्रम एक प्रकारे तयार करण्यात आलेला होता आणि त्यातून मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांचं नाव पुढं आलं. त्यामुळं महाराष्ट्रात तयार झालेल्या या महाविकास आघाडीचे करते करविते कोण असतील तर ते शरद पवारच होते. आज मात्र शरद पवार काय बोलायला तयार नाहीत. नेमकं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये काय घडते हे सुद्धा बघावं लागणार आहे. एका बाजूला भाजपाच्या बूथ स्तरावरून झालेल्या कामाचं आणि एकूणच सगळ्या निवडणुकीतल्या कामाचं हे दोन्ही पक्ष कौतुक करत असताना त्यांना एक गोष्ट कळून चुकली आहे की लोकांना गृहीत धरून निवडणूक जिंकता येत नाही. त्यासाठी लोकांपर्यंत जावं लागतं, आपला कार्यक्रम पोचवावा लागतो. विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस पक्षाचं जे गुरगुरडं होतं ते आता थांबलेलं आहे. झटकन पाय जमिनीवर आलेले आहेत. अध्यक्षच काठावर पास झाले असतील तर बाकीच्यांचं काय. असो, एकूण काय तर आघाडी तुटली असं कोण जाहीर करत नसतं. आघाडीतला एखादा पक्ष वेगळी भूमिका घेतो तेव्हा ती आघाडी संपुष्टात आली असाच त्याचा अर्थ असतो.
तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.